नमस्कार. आपण ऐकत आहोत लेवांचा मेवा हलका फुलका. लेखिका लीला प्रभाकर गाजरे. प्रकरण 17. पदरी पडलं न पावन झालं. कावा आशीचे बापा, आपण औंदा आशीचं लग्न करी टाकू म्हणते मी. कोणती बी गोट वक्ताच्या वक्ताले होईल बरी. नाहीतर काही पोरी मोठ्या होई जाता न मनासारखं पाहिजे तसं ठिकाण बी मिळत नाही, न पस्तावा करायची पायी येते. त्याच्यापेक्षा आता आपण करी टाकू लगन. आपली पोरगी चांगली हुशार आहे, दिशाले बी चांगली आहे, मीनं वयन बी चांगलं लावलाय. ज्या घरात जाईन तडी उजेडच पाडीन. पहा मग चांगलं स्थळ, खरा विचार. हव, तू म्हणते ते बरोबरच आहे. पाहतो मी चांगलं थळ, न उरकही टाकू अवंदा. हे पहा, 2-3 ठिकाणं आले आहे, पण मला काही पटले नाही ते. पण एक ठिकाण चांगलं, तो पोऱ्या धंद्यावाला आहे. त्याचा तपास करा बरं बराबर. हाओ, करतो मी तपास. आले का व तपास करीसन. हाऊ आशीची माय, थड तर गैर मस्त आहे. घरचे बी गैरे चांगले आहे. बाप जात्याची गैरी इस्टेट आहे घरी. कमोई ठेलाय, सगळं ठीक आहे. लोक बी गैरे चांगले आहे. पोऱ्याचा धंदा बी चांगला आहे. सगळी बाजू सरस आहे. विचार करायले काय हरकत आहे मग धाडी देता येईल निरोप. सदुबुवाच्या वैखीचे आहे ते लोक चांगले. देला व निरोप. त्याचा बी आलाय की 2 दिवसानं पायाला येतू आहे. तयारी करा चांगली घरात. आशीले सांग अन तिले बी विचारी घे. व मी न तिले काहीच विचारलाय. ते म्हणते तुम्ही का माया वाईट पाहणार आहे. तुम्हाला चांगलं वाटेन तडी मी हाव म्हणेन. मग काय विचारता आता. आले पाहुणे. या बसा. आशे पाणी दे रे बेटा. आशीनं पाणी दिलं. मग तुमचा मुलगा काय करतो. काय विचारता हो. माया पोराचा तर धंदा आहे. हाओ, पण तो कशाचा धंदा. त्याचा देवघेवचा धंदा आहे. रात दिस चालू असतो. चांगला रात दिवस चालू काम करतो तो. थोडासा बी बंद नसतो. असं चांगलं आहे व माय. मग ठरवही टाकू अन लग्नाची बी तारीख काढू. पक्क बी करी टाकू. मग द्या घ्यायचं काय ते बी ठरवही टाकू. हे पाबवा, माई बी एकलीच पोर आहे. मले जे द्यायचं आहे ते तर मी देईनच. मले असं कोणते 10 पोरीचे लग्न करणे आहे. तुम्ही त्या बाबतीत फिकीर करू नका. लगन बी मस्त थाटात लाई देईन. बरं, तुमची मर्जी. झालं लगन बी झालं. पोरगी घरी बी गेली. तडी तर न्यारीस तरा. पोरगी आली ना 8 दिवसानं लहानसं तोंड करीसन नकुसं तोंड कोयतो व मायपोजचं. ते यमाबाईनं पाहिलं आणि खिडकीत जाई बसली ऐक्यासाठी. न सगळं ऐकी घेतलं आणि गेली त्या धुपाबाई जोई सांगत. व धुपाबाई काय करते. व इकडे ये व तुले मी गोष्ट सांगते. काय झालं माय, इतक्या तातडीनं काय बोलवलं व बहीण. ते माया नेटली ते अशी आई ना. हाव, तिचं तर आताच लग्न झालं ना ते. हाव तेच. ते आता आली ना तिच्या घरून एवढूसं तोंड करीसन. मीनं पाहिलं, म्हटलं काहीतरी झालाय. म्हणून मी खिडकीत जाई बसली आणि सगळं ऐकलं मी ना. ते पोर म्हणते अरे बापा, आपण तर फसलो रे. तडी तर सगळं न्यारच आहे. ते लोक काही कामधाम नाही करता, काहीच धंदा बी नाही करता. घर तर नुसतं कसं उखडला झालाय नुसता. पसाराच पसारा घरात. अन दिवसभर नुसते लोयता.
इकडून तिकडे. माई सासू बी तशी जाय, अशा नका घराले रती राहीन रे बापा. आता काय करायचं, आपल्याला तर तशी सवय बी नाही. असं ते पोच सांगत होती. माया खिडकीत बसली आणि मीनं सगळं ऐकलं. सगळं माया खिडकीमध्ये ऐकू येतं ना. मग काय झालं, मग आता तो तिचा बाप म्हणतो की चाल मी येतो तुझ्या संग, काय करायचं ते पाहू. तर ते आता जात आहे तिच्या घरी. गेले बापलेक तिच्या घरी. राम राम हो बुवा. हां राम राम, या बसा. पाणी देव पाहुण्याले वशाची माय. हा व आणते. पाणी बिणी घेतलं, गोटमाट झाली. नाशाचा बापा वशाच्या बापाला विचारतो, का हो आई बुवा, जावई बुवा काही दिसताच नाही आहे ना, तो धंदा करतोय देवघेवचा. हा पा, अरे ते तर जपले आहे. हां मग तो जांभोया देतो न जप घेतो, मग हाच तर धंदा आहे त्याचा देवघेवचा. अरे आपण चांगलानी तपास केला, चांगलेच फसलो रे बापा. पोच नशीब आपल्या जाताना फोडला आपण. तपासणी केला काही, त्या सदुबुवावर विश्वास टाकला. आता पोरले रिकामा त्रास, आता काय करू. अन आशीचा बापा डोक्याले हात लाईसन बसला. अरे बापा, मी तू इरिसले काय, तू काही काळजी नाही करू. तू जाय घरी न माया माईले बी काही सांगू नको. सगळं चांगलं आहे सांग, मी करते सगळं नीट. तुम्ही बिलकुल काळजी नका करू दोघी बी. जाय तू घरी आनंदानं. आता काय पदरी पडलं न पावन झालं. हा वो बहीण बराबर आहे. लोखंडा जो परीस गेला की त्याचं सोनंच वहीन. अन तू परीसच आहे. सोनं करव बहीण तुझ्या संसाराचं. जातो मी, संभाईसन राय. हाव रे बापा, पाया पडते. सुखी राय तुझ्या संसारात, चांगला निसंसार होईन तुया, असा आशीर्वाद आहे माया तुले. घरी आशीनं घराची कायास पलटोई दिली. घर चांगलं झाडलं, पुसलं, पासलं, आवरलं, सगळं सामान लावलं. दारी 4-4 इटा एकावर एक रचल्या, त्याच्यात माती टाकली, तुळशीचं रोपं आणले, दारात तुळशी लावली, सडा सारवण केलं, रांगोळ्या बी काढल्या. घराचा स्वर्गच बनवून टाकला. तिनं नवऱ्याला बी समजवलं. अव उठा ना, काय जपताय तुम्ही असे, कामाधंद्याले लागा. काय बोलतीये व तू, मी तर धंद्यावरच आहे. घ्या द्याच्या, जांभोया देतो न जप घेतो, हाच माया धंदा आहे. माया बापजाद्यानं गैर कमोई ठेवलाय की 7 पिढ्या बशीसन खातीन तरी बी आपल्याला पुरीन. व असं कधी बशीसन खाल्लं तर होत्याचं नवतं होई जाईन. समजत कसं नाही तुम्हाला. आपू दोघी बी मिसन कामाले लागू ना, आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला बी असंच म्हणतीन, असंच काम करू. नाहीतर त्याले लयाले दिवस नाही पुरणार. व विचार करा जरा. वशा उठला तडकन अन तिले बोलला, खरी जाई व, तू न तर माझे डोळे जुगाडले. चाल कामाले लागू आपण दोघी बी अन सुखाचा संसार करू. आता घर कसं साजरं दिसताय व तू या वाणी. जावा तिकडे. धन्यवाद.